मुंबईमध्ये पर्यावरणात दररोज बदल होत असतात. मुंबईच्या प्रदूषणावर किंवा मुंबईच्या पर्यावरणावरती सातत्यानं बोललं जातं. मी आता सध्या उभी आहे मुंबईच्या राणीबागेत आणि याच राणीबागेत जो आगामी क्लायमेट वीक जो आहे त्यानिमित्ताने पर्यावरणात नेमके कसे बदल होत आहेत, प्रदूषणात जर वाढ झाली तर ती वाढ नेमकी कशामुळे होते आणि त्यावर उपाय काय, हे दाखवणारं एक 22 फुटी चित्र आहे ते या राणीबागेमध्ये साकारण्यात आलेलं आहे. आणि यामध्ये 2 वाटा, 1 वर्तुळ, वातावरण बदल, समाज आणि त्यावर जे काय परिणाम होत आहेत, उपाय काय आहेत, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या दाखवलेल्या आहेत. आणि हे जे चित्र आहे ते साकारणारे 2 कलाकार आत्ता माझ्यासोबत आहेत. दिनेश आणि आकाश माझ्यासोबत आहेत. काय सांगाल, ही जी कॉन्सेप्ट आहे, पर्यावरणात सतत बदल होत असतात, पर्यावरणाबद्दल नेहमी बोललं जातं, पण हे जे चित्र आहे ते नेमकं साकारण्यामागचं काय विजन होतं, काय कन्सेप्ट आहे? सर्वप्रथम तर जोहार. जोहार या शब्दाचा अर्थ आहे प्रकृतीची जय. आणि प्रकृती आपल्या सर्व लोकांसाठी किती इम्पॉर्टंट आहे, तर त्यासाठी जो कन्सेप्ट आम्हाला मिळाला इथे ड्रॉइंग करण्यासाठी, तर कारण आम्ही मुंबईचे लोकल ट्राईब आहोत आणि जंगलात राहतो, त्यामुळे आम्ही अनुभव घेतला आहे गोष्टीचा की वातावरणात काय बदल होतो आहे. तर त्या गोष्टी आत्मसात घेऊन आम्ही इथे ड्रॉइंग केलं आहे की आणि त्याच्यावर तोडगा म्हणून काय केलं पाहिजे, कारण आत्ता जे वातावरणात बदल होतो आहे त्याला कारणीभूत आपण आहोतच, पण त्याच्यावर तोडगा म्हणून आपल्या जनरेशनपासून, छोट्या मुलांपासून प्रयत्न केला पाहिजे की त्यांना एज्युकेशनच्या बाबतीत त्यांना नॉलेज दिलं पाहिजे की त्यांनी अशा या गोष्टी घडत आहेत, वातावरणात कशामुळे बदल घडतो आहे, तर त्याच्यावर तोडगा म्हणून प्लांटेशन करणं या कचरा कसा वेगळं करणं, या गोष्टी सगळ्या याचं नॉलेज दिलं तर खूप चांगला फरक होऊ शकतो. खरं तर आदिवासी हा समाज आहे तो निसर्गाच्या, प्रकृतीच्या अत्यंत जवळ राहणारा असा समाज आहे. आणि जर आपण हे चित्र बघितलं तर इथे आदिवासींची जी वारली पेंटिंग आहे किंवा वारली पद्धतीतली जी चित्रकला आहे, त्या चित्रकलेच्या माध्यमातून तुम्ही ही एक जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये असं दिलेलं आहे की 2 वाटा दाखवलेल्या आहेत आणि 1 डोळा, म्हणजेच याचं जे चित्र आहे ते तुम्ही तसं केलेलं आहे. तर नेमकं यामागचा हेतू काय होता आणि साधारण हे चित्र जे आहे ते कशा पद्धतीनं पूर्ण झालं, किती दिवस लागले हे पूर्ण करण्यासाठी? ॲक्च्युली हे जे जीवन आहे ना, हे आम्ही जगत आलो आहे. जंगलतोडसारखे प्रकार. मी आरेमध्ये राहतो, केल्टीपाड्यामध्ये राहतो, हा नॅशनल पार्कमध्ये राहतो. आमच्यासोबत हे वारंवार घडतं आहे. आमची जमीन, आमचं जंगल आमच्यापासून हिरावून घेतलं जात आहे. तिथे नवीन नवीन प्रोजेक्ट्स येत आहेत. तर हे आमच्यासाठी काही नवीन नाही, हे आमच्यावर घडतं आहे. आणि हे साकार करण्यासाठी आम्हाला संधी मिळाली आहे या पेंटिंगच्या माध्यमातून, या झूसारख्या ठिकाणी हे सादर करण्यासाठी. असर फाउंडेशन आमच्याकडे आलं होतं. त्यांची ही कॉन्सेप्ट होती की क्लायमेट वीक येणार आहे आणि वारंवार आपण मुंबईसारख्या ठिकाणी खूप हीट वेव्स आणि या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण डेली फेस करतो, तर या आपल्याला दाखवायच्या चित्राच्या माध्यमातून. तर त्या माध्यमातून आमचे अनुभव असतील हे आम्ही लिहून काढले आणि त्याच्यावरती काम केलं आणि त्यांना आयडिया दाखवली, त्यांना आवडली. आणि नंतर हे साकार करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आणि त्यानंतर आम्हाला जवळजवळ 7 दिवसांचा कालावधी लागला हे संपूर्ण चित्र काढण्यासाठी. ह्या चित्रामध्ये एक मघाशी सांगितल्याप्रमाणे 1 डोळा दिसतोय, पण त्यामध्ये मानवनिर्मित पण गोष्टी आहेत आणि निसर्ग पण दाखवलेला आहे. तर नेमकी जी ही 2 प्रतिका आहेत ती नेमकं काय सांगण्याचा, कलाकाराच्या दृष्टीतनं काय सांगण्याचा प्रयत्न केला जातो? ॲक्च्युली तुम्हाला हा डोळा दिसत असेल, ह्याचा अर्थ असा की आपल्याला डोळे उघडण्याची आता गरज आहे. आणि एका साईडला प्रॉब्लेम्स आहेत, एक्सेस रेन आहे, खूप सारा पाऊस पडतो, आपल्या ट्रेन आहेत ती पाण्याखाली दरवर्षी जाते, दुष्काळ पडतो आहे महाराष्ट्रात किंवा भारतभर. म्हणजे एक साईडला तुम्ही बघता खूप सारा पाऊस पण आहे आणि एक साईडला बघता की खूप सारा दुष्काळी आहे. तर यासारख्या सगळ्या गोष्टी आहेत. हीट वेव्ज वाढत आहेत, खूप उष्णता वाढते आहे, ओझोन लेअर कमी होते, सी लेवल वाढते आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि या गोष्टींचं सोल्युशन पण आपण नेक्स्ट म्हणजे अर्ध्या बाजूला दाखवतो आहे की आपण हे करतो आहे, तर आपण आता चांगलं पण करूया. कशा पद्धतीने चांगलं करूया, तर तुम्ही बघाल
आपण सेग्रिगेशन करू शकतो, वेस्ट मॅनेजमेंट करू शकतो, ओला कचरा, सुका कचरा, ई वेस्ट, ह्या सगळ्या गोष्टी आहेत या करू शकतो. इथे ई व्ही आहेत, आपण योग्य पद्धतीने ई व्हीचा वापर करू शकतो. नंतर वरती सोलर आहे आणि विंड मिल्स आहेत, म्हणजे सोलर एनर्जीचा वापर करू शकतो. केर कचरा आपण कम्युनिटी एकत्र येऊन केर कचऱ्याचं व्यवस्थापन करू शकतो. ठिकठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी खूप उष्णता वाढते, तर आपण अशी जशी झू बाग आहे इथे राणीची बाग, ठिकठिकाणी झू क्रिएट करू शकतो, लोकांना एक श्वास मिळेल. तर या सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम्स वर्सेस सोल्युशन. तर असा ह्याचा आमचा उद्देश होता की आपण फक्त हिनवत नाही लोकांना, तर यासाठी काय काय केलं पाहिजे आपण एका प्राथमिक पातळीवर येऊन. तर हाच उद्देश होता आमचा दोघांचा हे पेंटिंग काढण्यामागे. खरं तर वातावरणात नेहमीच बदल होत असतात असं आपण म्हटलं जातं, मात्र त्यावरती जेव्हा काहीतरी वेगळे उपाययोजना करण्याची वेळ येते तेव्हा मात्र नेमकं काय करायचं असा प्रश्न पडतो. आणि नेमका जो हाच मुद्दा आहे त्या मुद्द्याला धरून नेमके प्रॉब्लेम्स काय आहेत आणि त्या प्रॉब्लेम्सवरती आता सोल्युशन काय, म्हणजे एकीकडे ह्या सगळ्या गोष्टी सुरू होत असताना त्यावरती नेमके आपण उपाययोजना काय करू शकतो, तर ते सुद्धा ह्या चित्रातनं साकारलेलं आहे. येत्या 17, 18 आणि 19 या 3 दिवसात क्लायमेट वीक हा साजरा करण्यात येणार आहे. पर्यावरणात जे बदल होतात त्यावरती बोललं जाणार आहे. मात्र एकीकडे हे असतानाच मुंबईच्या राणीबागेत ह्या 22 फुटाच्या भिंतीवरती पर्यावरणीय बदलाचं जे चित्र रेखाटलेलं आहे या दोन कलाकारांनी, ते सुद्धा मुंबईकरांना राणीबागेत पाहायला मिळणार आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.